धक्कादायक. श्रीरामपुरात भररस्त्यात धारदार शस्त्राने धमकावून जबरी चोरी. 2 अट्टल गुन्हेगारांना श्रीरामपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. शहरात गुन्हेगारांचे धाडस वाढले असून भररस्त्यात प्रवाशाला अडवून शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मात्र श्रीरामपूर शहर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत 2 सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नेमकी घटना काय? दिनांक 16 मार्च 2026च्या रात्री 1 वाजेच्या सुमारास फिर्यादी विलास चंद्रभान वलेकर वय 48 हे शिर्डी येथून दर्शन घेऊन आपल्या पल्सर मोटारसायकलवर गावी जात होते. श्रीरामपूर निवासा रोडवरील पोस्ट ऑफिस समोर 3 अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यातील एकाने फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली तर इतरांनी त्यांना मारहाण करून खाली पाडले. आरोपींनी फिर्यादीची पल्सर मोटारसायकल, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 92,300 रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता. पोलिसांची तत्पर कारवाई. घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने तपास पथक रवाना केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी 1. सौरभ संजय शिंदे वय 27 वर्ष रा. हुसेन नगर श्रीरामपूर. 2. जुबेर हारून शेख वय 22 वर्ष रा. नवीन पोस्ट कॉलनी जवळ श्रीरामपूर. 3रा आरोपी अरबाज आयुब पठाण याचा पोलीस शोध घेत आहेत. जप्त केलेला मुद्देमाल एकूण किंमत 1,17,000 रुपये. फिर्यादीची चोरीला गेलेली पल्सर मोटारसायकल किंमत 80,000. रिअलमी कंपनीचा मोबाईल किंमत 10,000. रोख रक्कम 2,000 पेट असेल. गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल किंमत 25,000. सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक रोशन निकम आणि त्यांच्या पथकाने केली आहे. शहरातील अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर पोलिसांनी वचक निर्माण केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. RKS न्यूजसाठी शफिक शेख, श्रीरामपूर.